ठेवण्यात आलेला आहे आणि ही वाघनख पाहता येणार आहेत। त्यामुळेच सध्या तिथं राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। तिथलीच दृश्य आपण पाहत होतो। हा सोहळा आपल्याला पाहायचा आहे। तुर्तास पुढच्या साताऱ्यातल्या दृश्यांकडे बोलूयात आपण पुन्हा एकदा। मुख्यमंत्र्यांना फेटा बांधण्यात येतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मागे आपण पाहतोय उदयनराजे भोसले देखील उपस्थित आहेत। याच साताऱ्यात आज वाघनख शिवप्रेमींना पाहता येणार आहेत। त्याचंच भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडतोय। सध्या मानाचा फेटा हा बांधण्यात आलेला आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना। त्याचीच दृश्य आपण पाहतोय। थेट साताऱ्यातली ही दृश्य आहेत। वाघनख लंडनवरून आणण्यात आलेली आहेत। अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियम यांच्याकडून 3 वर्षांच्या भाडे करारावर ही वाघनख आणण्यात आलेली आहेत। राज्याच्या विविध भागात वाघनख ठेवण्यात येणार आहेत। 3 वर्षांसाठी ही वाघनख राज्यात असतील। त्यात सातारा आहे, कोल्हापूर आहे, मुंबईत ही वाघनख ठेवली जातील। त्यानंतर मग वाघनखांचा प्रवास हा दिल्लीकडे होणार आहे। दिल्लीतही वाघनख ठेवण्यात येतील। 3 वर्ष वाघनख असणार आहेत। आणि यावरनं एकीकडे राजकारणही बरंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं। ही वाघनख नक्की शिवरायांनी वापरलेलीच का किती नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले। इतिहासकारांनी त्याबद्दल अनेक संदर्भ दिलेले आहेत। मात्र आता पुन्हा ही वाघनख ही साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येते। वाघनखांचा प्रवास कसा असणार आहे बघा। नागपूरच्या शासकीय संग्रहालयात देखील ती ठेवली जातील। नंतर मुंबईत आणण्यात येतील। छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ती ठेवण्यात येतील। उदयनराजे भोसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शंभूराज देसाई हे यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। अजित पवारांना देखील आता मानाचा फेटा बांधण्यात येतोय आणि भव्य उद्घाटन सोहळा साताऱ्यात आपण पाहतोय। आमदार शिवेंद्रराजे भोसले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाघनख आणि इतर शस्त्रांचं भव्य प्रदर्शन या ठिकाणी आता पाहता येणार आहे। त्यामुळे आजपासून शिवप्रेमींना ही वाघनख पाहता येणार आहे। साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयात ही वाघनख ठेवण्यात आलेली आहेत। महाराजांची ही वाघनख साताऱ्यात दाखल झाली आहे। लंडनवरून ही वाघनख आणण्यात आलेली आहेत। भाडे करारावर ही वाघनख लंडनच्या अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियम कडनं देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फेटा बांधण्यात आलेला आहे। दुसरीकडे साहसी खेळांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं। या चिमुकलीकडनं दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय। ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचा भव्य दिव्य सोहळा पाहता येणार। हात मध्ये येतो।
मागे मोबाईल बस खाली. मागे हात नका असं करता तुम्ही. कोण चालले पुढे? नाहीतर काय 4 फूट पाते असे साधारण 5 फुटाचे शस्त्र. नाहीतर काय. तलवार चालवताना त्यामध्ये फक्त हाताची ताकद उपयोगी पडते. मात्र पट्टा चालवत असताना हात, मनगट, खांदा अशा अवयवांची ताकद कामाला येत असल्यामुळे पट्ट्याची भेद आजपासून वाघनखांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे आणि साताऱ्यामध्ये ही वाघनखं सगळ्यात आधी पाहता येणार आहे. त्यामुळे साताऱ्यात याचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडतोय. त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. छत्रपतींच्या या पुतळ्याला हार अर्पण करून या सगळ्या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात येत आहे आणि मैदानी खेळांचं इथं प्रात्यक्षिक करण्यात येत आहे. तलवारबाजीचा प्रात्यक्षिक इथं पाहायला मिळत आहे. काय